ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमवेद्या आत्मरूप देवा तुची गणेश सकलार्थ मती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी मंगलादिनी मंगलम। आजचा हा दिवस ज्ञान तेजोमय ज्ञानियांचा राजा पुढे काय गुरु महाराज आणि ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जोका पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माग चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगा ज्ञानोबा माझा। हा ज्ञानोबा तुमचा आमच्या सगळ्या सर्व अखिल विश्वाचा सुखाचा मार्ग सांगाती सुख प्राप्त करण्यासाठी सांगात कोणतरी संगतीला लागते ना। संघ संस्कार जो आहे ना तसं ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे जोका पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी चिंतकांना चिंतक जे आहेत त्यांना चिंतन करण्यासाठी साहेब कोण ज्ञान। आणखी त्याच्या पुढच्या पदात काय सांगितलं चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगा। सुखाच्या प्राप्तीसाठी संस्कार संघ संस्कार संत संस्कार जो व्हावा तो संस्कार किंवा ते ज्ञान तो ऐका कुठं आहे माऊलींच्या जवळ रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला आणि शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा। होय ना दमणूक कुठं सगळी संसारात दमणुकीशिवाय काय नाही होय ना। दुःख त्रास आता इथं 6 ते 7 काय ते 6:30 ते 7:30 बाबा प्रवचन आहे हे माहीत असून सुद्धा ज्ञात आहे। ज्या व्यक्तीचा फोन आला होता त्याला सांगितलंय तरी सुद्धा प्रतिबंध नावाची वस्तू आहे ना ते कधी कुठं उगम त्याचा होईल सांगता येत नाही। रेड्यामुखी वेद बोलविला ना गर्व द्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा। शांती ब्रह्म एकनाथ आणि माऊली म्हणते पण शांती ब्रह्मच आहे त्यांचाच अवतार तो आहे ना। पुढे काय म्हणतात ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी येली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा। त्यातला चिंतनाचा भाग असा आहे हे माऊलींचं कार्य जे आहे ना हे कार्य अखिल विश्वाला प्रकाशमान आहे। म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या बुद्धीचा प्रकाशाचं प्रदानत्व आहे का नाही दातृत्व देणं जे आहे ते माऊलींच्याकडून आणि प्रकाश वस्तू प्रभा पाही किंवा त्याला असे पद म्हटले विभाती तस्य भाषा विभाती तस्य भाषा सर्वम इदम हा ऐसा श्रुती का वायसा ढेकुरू देती श्रुतीनं ढेकर दिलाय कशाचा त्या पदापर्यंत किंवा त्या तत्पदाचा किंवा त्या ब्रह्मस्वरूपाचा त्या देवाचा श्रुती अनुभव किंवा तिथपर्यंत वाटचाल करायला गेली पण ती सुद्धा काय झाली श्रुती नेती माग थांबले ती पण त्या श्रुतीनं हे ज्ञान झालं ना। ही भावार्थ दीपिका जी आहे त्या भावार्थ दीपिकेचा संबंध तुमच्या आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं ते सोडायलाच नको पाहिजे। काय रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन आहे ना। ग्रंथ किती आहे तसं बघितलं तर ग्रंथ पण कमीच आहेत अधिक आहे आणि सिद्धांत बघितला तर श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटी है ना। ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरा हा महत्वाचा एकमेव म्हणजे सिद्धांत जो आहे तो सिद्धांत पटवण्यासाठी मग प्रस्थानत्रयीचा संबंध आहे। मराठी प्रस्थानत्रय आहे संस्कृत प्रस्थानत्रय आहे बरोबर। या ठिकाणी मात्र आज माऊलींच्या बद्दल बोलत असताना आजचा दिवस किंवा संजीवन सोहळ्याचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची सेवा ही मंगलमय व्हावी। का मंगलमय कारण सुरुवात ही तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीची सुरुवात काका ही देतात है ना। त्या गणेशाची पूजन किंवा सरस्वतीचं पूजन विद्या देवतेचं पूजन केल्याशिवाय काय करायचं नाही। स्वस्ती हे कल्याणप्रद जे काही गोष्टी आहेत का नाही मंगलमय मग सकळ मंगल निधी कोण तो एक विठ्ठल सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी। मग आज सुद्धा सुरुवातीला सुद्धा काय करायचं तुम्ही आम्ही सर्वांनी हा रामकृष्ण हरी सुरुवातीला जे सुरू झाले ना ते जरी पूर्ण तासभर रामकृष्ण हरी घेतलं तरी ते सुंदर छान अगदी अत्युत्तम मंगल आहे। पण प्रवचन म्हटलं की जे तत्वरूपानं आहे त्या तत्वाचा बोध किंबहुना आज सुरुवात व्हायलाच पाहिजे करावी। तर मंगलामध्ये सुद्धा प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये तुम्ही सगळे काय आहे ते थोडंफार माहिती आहे फार तिकडे जायची काही गरज नाही। पण ओवी जी घेतली आहे त्या ओवीचा संदर्भ असा आहे की संपूर्ण ज्ञानेश्वरी जरी त्या ओवीवर सांगितली तरी सुद्धा आता काय सांगायचं अवघड पहिला दिवस कसा आहे इतर दिवशी नामपर असलं काय असलं की जरा छान असते इकडल्या तिकडल्या गप्पा गोष्टी करून आपलं सांगता येते। पण आज सिद्धांताला सोडून अजिबात बाहेर जायचं बोलायचंच नाही बोलण्याची नाही। आता विठ्ठल विन काही देवा विन काही मी विठ्ठल म्हणलं ते चालतं इथे ना। बोलायचं काय त्या बोलायचं काय आहे ना त्याच उत्तर पहिल्या होईल। भाष्यकाराने जे भाष्य लिहिलं त्या भाष्यामध्ये
सूत्रभाष्य, ब्रह्मसूत्र भाष्य. सूत्रभाष्य म्हणजे कळत नाही थोडक्यात, पण ते ब्रह्मसूत्र भाष्य म्हणजे या सूत्रावरती जे भाष्य लिहिलं त्या सूत्रभाष्यामध्ये त्याने सुरुवात करतानाच असं केले की अथा तो ब्रह्म जिज्ञास. विचारीय वस्तू आणि अविचारीय वस्तू, अविचारीय वस्तूमध्ये आम्ही अडकलो आणि विचारीय वस्तू जी आहे त्या विचारीय वस्तूबद्दल हे आता सांगायला लागले की मग जांभी आहे, जांभी द्यायची नाही, कळलं का नाही, ऐकायचं कान लावून. जे आहे ते तुमच्या जवळच आहे ना. विचारीय काय आहे, ज्याचा जरा वाढलंय काय, ज्याचा विचार करायला पाहिजे ना तो विचार करत नाही आपण, ज्याचा विचार करायला नको पाहिजे त्याचा विचार अधिक करतोय. विचारीय वस्तू विचारीय आहे ना, विचार करतोय, विचारक आणि विचारीय वस्तू. विचारक मी आहे ना, मी विचार करणार आहे. जो विषय आहे तो विषय त्याचं विचारक, विचार्य आणि विचार्य वस्तू. ज्याचा विषय वस्तू ज्या पदार्थाचा विचार करायचा तो विचार महत्वाचा. विचार्य वस्तू पाहायला गेलं तर एक ब्रह्म विचारच एक श्रेष्ठतम, तत्व विचारच श्रेष्ठतम आहे, उत्तम आहे. बाकी त्या ब्रह्मतत्वाच्या अनुषंगानं अधिष्ठान ब्रह्म आणि त्या ब्रह्म पदार्थापासून उत्पन्न झालेली माया, मायेपासून उत्पन्न झाला ईश्वर चैतन्य आणि ईश्वर चैतन्य आणि माया यांच्या संबंधानं निर्माण झालेले जगत, निर्माण झालेला हा देह, निर्माण झालेले सगळं मी आणि माझ्याच्या संबंधानं सगळं आहे ना उत्पन्न. ज्याच्यापासून झालं ना त्याला विसरतो आणि जे झालंय त्याच्याबद्दल आपण अधिक विचार करतो, कळलं का नाही. देह हा झालाय ना, पायाला लागला, हाताला लागला, हा आपल्याबद्दलचा विचार. आणि जगताच्या संबंधानं कशी वाढ झाली, डेव्हलपमेंट कशी झाली, हे कसं व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल म्हणजे जे मायेचा विचार आहे ना, तो मायेचं, जगताचा मायेचा संबंध आहे ना, तो जो नाही, जी माया नाही, जे जगत नाही, त्या नसलेल्या पदार्थाबद्दल आम्ही अधिक विचार करतो ना, किंवा अधिक त्यात काय करतो, वेळ, पैसा, आपलं आयुष्य, ताकद, शक्ती खर्च करतो. आणि ज्याच्याबद्दल विचार खऱ्या अर्थानं करायला पाहिजे तो जर विचार निर्माण झाला तर मग त्या पहिल्या वहिल्या विचारामध्ये 1-2 भाग मांडलेत त्यांनी. जैमिनीनं जे 12 अध्याय लिहिले ना ते सर्व 12च्या 12 अध्याय हे कर्म प्राधान्यानं मांडलेत, ध्यानात घ्या, कर्म श्रेष्ठत्वानं मांडलेत, कळलं का नाही. आणि पुढचे 4 अध्याय जे व्यासाने लिहिले ना ते 4 अध्याय हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा साधना अध्याय, समन्वय अध्याय, पहिला कोणता अध्याय बघा, ते 4 अध्याय काय काय, उपक्रमाचा पहिला आहे ना. 4 अध्यायामध्ये पूर्ण त्या 12च्या 12 अध्यायांचं खंडन केलं, कळलं ना. आपलं परवा एक चिंतन झालं पाठाच्या ठिकाणी, काय म्हणून त्याचं नाव माझ्या लक्षात येत नाही, ते म्हणजे आद्य शंकराचार्याने द्वैत मतवादी कोण, रामानुजाचार्य काय मध्वाचार्य, म्हणजे नाव माझं कन्फ्युज तिथं आहे मी जरा, म्हणजे काय ते असेल ते समजून घ्या, नंतर बघूया वाटलं. फक्त काय आपल्याला द्वैताचं खंडन एवढंच ध्यानात घ्यायचं आहे. आद्य शंकराचार्याने द्वैता म्हणजे मध्वाचार्य किंवा रामानुजाचार्य यांच्या त्या द्वैताचं, भेदाचं खंडन केलं. म्हणजे 12 म्हणजे जैमिनीने जे 12 अध्याय लिहिले ना त्या सर्व अध्यायांचं काय केलं, कर्माचं असेल, उपासनेचं असेल, पूर्ण खंडन, भेदाचं खंडन केलं, द्वैताचं खंडन केलं आणि अद्वैत तत्वज्ञान मांडलं. मग त्यामध्ये अनेक कथा आहेत, पण ते कथेत जात नाही मी, फक्त त्यातला थोडक्यात महत्वाचा पॉइंट एक असं सांगायचं आहे. त्या आचार्यांचं ते हे त्या कर्माचे द्वैत प्रतिपादन करणारे ते आचार्यच होते ना, त्यातले श्रेष्ठतम होते ना. आणि त्यांचं पूर्ण द्वैताचं खंडन झाल्यानंतर झालं म्हटले अद्वैतच एक तत्वज्ञान शिल्लक राहतं किंवा अद्वैत तत्वच एक काय आहे, श्रेष्ठतम आहे. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून थोडं पाणी आलं आचार्यांच्या, त्या ज्यांचं खंडन केलं त्यांच्या. व्यास म्हटले काय ते आपले आद्य शंकराचार्य काय म्हटले, हे असं का तुमचं एवढं अद्वैत तत्वज्ञान मांडलंय, हेच एक श्रेष्ठतम आहे आणि आणखी म्हटलं दुःख व्हायचं कारण काय. तर मी यासाठी म्हटले माझ्या डोळ्यात पाणी आणलं की ज्याने हे एवढं कर्माचं आणि उपासनाचं 12 अध्याय जे लिहिलेत का नाही, ते लिहिण्यासाठी त्यांनी घेतलेलं कष्ट जे आहे ना, त्या कष्टाची मला जाणीव झाली. म्हणून म्हटले म्हणजे एवढे 12 अध्याय. आता हेच दृष्टांत कळलं ना, एक पत्र आता फोनवर आहे म्हणून बरोबर हिकडल्या तिकडल्या गप्पा सगळ्या मारतात, तेच फोनवर जे बोलतात का नाही, मी उद्या लेकीला माझ्या असा ठेवून करणार आहे, ते लिहा बघू. तुमच्या मुलाला किंवा मुलगीला जो फोन करायचा की नाही उद्या, मी ह्या गोष्टी मी मुलगीला फोन लावून कळवणार आणि त्या तुम्ही वहीवर लिहून ठेवा. लिहिता येतात का बघा, लिहिता येत बघा, आलं तर काही अडचण नाही, कळलं. पण शक्यतो जे आपण बोलतो पण लिहायला घेतलं की ते चुका काढायला अधिक आहे. माणसं पत्रिका तयार झाली का नाही की चुका काढायच्या. लिहा पत्रिका म्हणलं की लिहायला कोण पुढे घेत नाही. हिथं हे असं नको होतं, ते तिथं ते पाहिजे होते, हिथं हे पाहिजे होते. सांगण्याचं तात्पर्य ह्यातलं असं आहे, ज्या 12 अध्याय ज्यांनी लिहिल्या जैमिनीने, त्यांचं खंडन करण्यासाठी अद्वैत तत्वज्ञान 4 अध्याय व्यासाने किंवा तुमच्या आद्य शंकराच्या त्या रूपा म्हणजे काय लिहिलं, भाष्य लिहिलं. तात्पर्य त्यातलं असं आहे की शेवटी डोळे भरले पाण्यानं ना,
म्हणजे अश्रून. आणि काय झालं मग, दुःख ह्याचं आहे म्हणजे झालेलं कष्ट, म्हणजे एवढे त्या कर्मावर उपासनेवर भाष्य लिहिणारे तत्ववेत्ते सुद्धा काय झाले, हे अद्वैत तत्वज्ञानाच्या माग त्यांचा गावला नाही त्यांना, म्हणून काय झाले, माग पडले. बरोबर. आम्ही तुम्ही ते तत्वज्ञान आहे, हे कर्म हाय, उपासना हाय, काय ज्ञान हाय, ह्याचं अजूनही काय नाही, संभ्रम अवस्थेतच आपण हे कर्मात घ्यायचं, ज्ञानात घ्यायचं, उपासनेत घ्यायचं, वागायचं कसं, जगायचं कसं, राहायचं कसं, बोलायचं काय, खायचं काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणून करावं ते काय करावं, विचार्य वस्तू जी आहे ती ब्रह्म, त्याची उत्पत्ती स्थिती लय ज्याच्यामुळे होतो, जयापासून सकळ हे बहिमंडळ झाले, तो हा पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीचे. किंवा कर्माच्या संबंधानं पाहायला गेलं तर एक श्रेष्ठ उभी आहे आपली या उचिता कर्मी राहडता, जे साहे ते निवांता साहोनी जाय, स्वधर्मी राहडता. कशी आहे स्वधर्मी राहडता, जे पावे ते निवांत साहोनी जावे. म्हणजे त्या आता हे ओवे प्रधान आहे. त्या श्लोक कितवा आहे तो 38वा दुसऱ्या अध्यायातला श्लोक आहे. श्लोक काय आहे आता, हे इथं आलंय म्हणून सांगायचं. कर्माचा उपासनेचा कर्मकांड आहे, ज्ञानकांड आहे, उपासना कांड आहे, होय ना. कर्म करताना सुद्धा तुम्ही आम्ही हे कांडत्रय निरूपणी श्रुती जे कोडीसवाणी आहे ना, तिन्ही कांडांचा संबंध, कर्मकांड आहे, उपासना कांड आहे, ज्ञानकांड आहे. कर्माच्या संबंधाने एक ओवे, उपासनेच्या संबंधाने एखादी, ज्ञानाच्या संबंधाने सांगायचं आपलं रामकृष्ण हरी म्हणायचं, लई बी अडचणी जायचं नाही, नाहीतर मग सगळं काय सांगितलं लक्षात येत नाही. त्याच्यापेक्षा आपलं एक ध्यानात घ्या, आपली या उचिता ना, स्वधर्मी राहता, जे साहे ते पावे ते निवांता साहोनी जायचे किंवा जायचे. त्यावर ओवी असा आहे, श्लोक असा आहे, सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभ जयाचे, म्हणजे असा श्लोक आहे. आता कधी लक्षात आलंय, ओवीवरनं श्लोक आठवला, श्लोकावरनं त्याच्या मागचा श्लोक आठवतो किंवा मागची ओवी आठवते का, तसा ते एक ओवी दुसऱ्या ओवीला जन्म घालते, एक अध्याय दुसऱ्या अध्यायाला जन्म घालतो, आणि एक श्लोक दुसऱ्या श्लोकाला जन्म घालतो. तशी एक ओवी दुसऱ्या ओवीला जन्म घालते ना. मग आता हे तशी ज्ञानेश्वरी कळते काय, म्हणून सुरुवातीला मी सांगितलं, हे पंचक जे आहे ना, कोणतं कुणाचं पंचक, हे पंचांगातलं पंचक नव्हे, हे पंचक ग्रंथ पंचक आहे. आणि कृपा कुणाची, तुमच्या कृपा रस्त्यानं जाताना बऱ्याचशा कृपा तुम्ही वाचता, ट्रकवरच्या मागं पुढं लिहिलेल्या सगळ्या कृपा जायतात, पण त्या कृपा हिथं मला काय सांगायच्या नाहीत आणि त्याचा विचारही करायचा नाही. कृपा माऊलींची जी कृपा आहे ना, त्या ग्रंथ पंचकामध्ये माऊलींची कृपा, माऊलींची कृपा व्हायची झाली तर माऊलींचा श्लोक कळावा, माऊलींची ओवी कळावी, माऊलींचा गाथा कळावा, माऊलींचं चांगली 65 कळावी, अमृतानुभव कळावा, हरिपाठ कळावा, ना. हे 5ही ग्रंथ उद्बोधक आणखी तुमच्या आमच्या भाषेमध्ये त्याने निर्माण केले. म्हणजे ज्ञानेश्वर भगवान विष्णू ना, त्या भगवंताचाच अवतार घेऊन त्यांनी हे लिहिलंय. म्हणजे जे काही कमी जास्त असेल ना, त्यामध्ये सुधारणा करून आवृत्ती आहे. आता हे लिहिलं हे अगदी जे कळत नाही त्यांच्यासाठी आहे ना. मराठी प्रस्थानत्रयीमध्ये ज्ञानेश्वरी आहे ना, का तर संस्कृत कळत नाही. आता हे त्याच्या अगोदर आहे ना, स्वधर्मी राहडता पावे ते निवांता साहून जावे, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न बजावे, लाभालाभ न धरावे मना माझे, अशी त्याच्या सुरुवातीची ओवी. आणि त्याच्या अगोदरच्या ओवीचा सिद्धांत तेवढा सांगतो, मला ती पूर्ण ओवी आठवत नाही. ते अर्जुनाला काय प्रतिपादन आहे की बाबा, तो मी हे युद्ध करणार नाही म्हणून जितोस्य काय जिंकला असतं राज्याची प्राप्ती आहे, आणि मृत्यू झाला तर स्वर्गाची प्राप्ती आहे, असा तो मागचा श्लोक आहे. मग आता हे कर्म करत असताना तुम्ही काय करा, हेतुकपणे न करी, असं एक प्रमाण आहे. तेच महत्वाचं पद आहे त्या मागच्या श्लोकावर, की हेतू सोडून कर्म कर. माझा या युद्धामध्ये विजय होईल हे सोडून दे, आणि माझा या युद्धामध्ये पराजय होईल हे सोडून दे. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दे पायी आपुले. हे जे आहे ना, गुण हे आता द्वंद्व समासातले हे दोन्ही शब्द आहेत. गुण दोष, सुख दुःख, जय पराजय, लाभ हानी, हे लाभ अलाभ है ना, हे सगळे पद आहेत ना. लाभासाठी करावं का हानीसाठी, प्राप्त होईल म्हणून करावं का अप्राप्त व्हायचं, कसं आहे बघा. ते एखादी गोष्ट प्राप्त आहे त्याच्यासाठी विचार कमी, आणि जी गोष्ट आपल्या जवळ नाही त्याच्यासाठी विचार आपण जास्त त्रास घेतोय, कष्ट घेतोय. म्हणजे आहे काय आपल्या जवळ, तुमच्या जवळ आहे ते ब्रह्म तत्व जीव आहे ना, जीव स्वरूपभूत असणारा जीव आहे, तो आहेच आमच्या जवळ. झालंय कसं, त्या भुंग्यासारखं झालं. परिमळाची धाव भ्रमर ओढी, धाव कुणाकडे आहे आमची, परिमळाच्या ओढीनं, म्हणजे त्या सुगंधाच्या ओढीनं भुंगा जिथं आहे तिथून त्या कमळ दळापर्यंत जातो, कमळाच्या फुलापर्यंत जातो, आणि तिथल्या मकरंदाचं सेवन करतो. म्हणजे जिथं प्रवचन कीर्तन सुरू आहे तिथंपर्यंत जाऊन आपण ते हे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायला, असंही त्यातनं तात्पर्य काढू शकतो आपण. पण तिथं
तिचा अर्थ कसा काढायला लागतोय? परिमळ, परिमळाचे ओढी परिमळ भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज अविट गे माये विटेना. ती गोडी आहे ते न विटणारे आहे, न कमी पडणारे आहे. गोडी आहे ते अविट आहे. परी माऊलींच आहे ते परी भेटे ना. जवळी आहे परी, लांब आहे का जवळ आहे? ब्रह्म जीव जो आहे का नाही, विठ्ठल जो आहे आत्मस्वरूप आहे, ते तुमचं आमच्या जवळ आहे का लांब आहे? कुठं आहे सांगा की? जवळी आहे परी भेटेना. सरळ उत्तर लिहिले ना माऊलीने. जवळ तुमच्या आहे खरं काय होत नाही, ते भेटत नाही. भेट कशात आहे? अनेक तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. आता भेट न भेटता आहे असं एक प्रमाण आहे नाटामध्ये, नाटाच्या अभंगात. आता भेट न भेटता आहे हे कुणाचं आहे प्रमाण? जे ज्यांना ते प्रत्यक्ष साक्ष म्हणजे काय झालंय, प्रातिभ अनुभूती ज्यांना आलेल्या आहे त्यांची ती पद आहे. आम्हाला मात्र अजून ते अनुभूतीच आहे ना, जे अनुभव तुका म्हणे चाखून सांगे मग अनुभव आहे अंगे, होय ना. तो अनुभव आपल्या जवळ आहे ना, त्या जवळ वस्तूचा अजून आपल्याला अनुभव यायला नाही. अनुभव कधी येणार? सातत्यानं त्याच पदार्थाचं चिंतन तुम्ही करणार, त्यावेळी तो अनुभव येणार. म्हणून कर्तव्य सांगितलेलं आहे. ह्यामध्ये काय सांगितलंय? कर्तव्य सांगितलंय. काय कर्तव्य करावं? काय जन्माला आलोय ना आम्ही, तर काय करावं? विचार करावा. कर्तृ कर्तव्य भाव संबंध आहे. कर्तृ कर्तव्य भाव संबंध आहे ना. जन्य जनक भाव संबंध आहे. प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे. निवर्त्य निवर्तक भाव संबंध आहे. प्रतिपाद झालं आणि प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. हे माहिती हे झालेलं आहे सगळं. जे निवर्तक आहे ते ग्रंथ हे अज्ञानाचं निवर्तक आहेत ना. संत हे काय करतात? अज्ञानाचं म्हणजे काय करतात? निकालास बाद करतात ना. ग्रंथामध्ये त्या जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान आहे ना, अधिकार्याची सिद्धता आहे. मग तुम्ही आम्ही काय करावं? तर ते कर्तव्य काय आहे? आपलं विचार हे कर्तव्य आहे. अधिकाऱ्यानं विचार करावा. कशाचा विचार करावा? त्यामध्ये दोन भाग आहेत. त्या 12 अध्यायामध्ये पूर्ण कर्माचा काय केलाय? विचार मांडला. कर्म कसं करावं? शुद्ध कर्म कोणतं? कर्म आता ते फार खोली आहे त्या कर्माच्या सिद्धांतामध्ये, कर्म सिद्धांतामध्ये कळलं. त्यामध्ये त्या 12 अध्यायांचं खंडन करून काय केलंय? एक 4 अध्यायांचं समन्वयात्मक चिंतन आद्य शंकराचार्यांनी मांडलंय. त्यामध्ये कर्ममीमांसा म्हणजेच धर्ममीमांसा आणखी ब्रह्ममीमांसा हे 2 मीमांसा आहेत. मीमांसामध्ये 2 प्रकार आहेत. मीमांसा करणे म्हणजे त्याचं काय करणे? यथावत विवरण करणे, चिंतन करणे. धर्माची म्हणजे धर्माची मीमांसा आणि ब्रह्माची मीमांसा. मीमांसा करायला गेला तर ब्रह्म हे एकमेव अद्वितीय असं आहे ना, आणि एक असणार दिसणार हे नानात्वानं पदार्थामध्ये ते एक समव्याप्त सर्वत्र व्याप्त आहे, व्यापलेलं आहे. जे व्यापलेलं आहे ते व्यापलेला पदार्थच काय आहे? तुमच्या आमच्या हृदयात आहे. भरला घनदाट हरी दिसे असं एक प्रमाण आहे, आणि सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक बुरारी असं एक प्रमाण आहे. 2 प्रमाण आहे. भरला घनदाट हरी दिसे असं एक प्रमाण आहे अभंगात, दुसऱ्या अभंगात होय ना हरिपटाच्या. आणि सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, आत आणि बाहेर ओतप्रोत काय भरलाय? तोच भरलेला आहे ना. भरलेला जो आहे तो दृष्टीचा विषय, ह्या चर्मचक्षून दिसणारा तो विषय नाही, तो भावचक्षू किंवा ज्ञानचक्षूचा विषय आहे. भरला घनदाट हरी दिसे आहे ना, बघायला गेलं भरले हे सगळं. हा मंडप आहे, ते मंदिर आहे, थोडं रस्ता आहे, थोडं आपली भवानीचं देऊळ आहे, ही गल्ली आहे, मध्ये पेठ आहे, हेच दिसतंय आम्हाला. काय ब्रह्म दिसतंय? सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी आहे ना, तो विठ्ठल, तो कृष्ण सर्वत्र ओतपोत भरलेला आहे. असं आमचं भरलेला दिसतोय का? हे दिसणारं सर्व गाव, पेठ, घर, गाव दिसतंय, हे सगळं दिसतंय ना. जे दिसतंय ते कशातलं आहे? माईक पदार्थ आहे. जेवढे म्हणून पदार्थ दिसतात ते सर्व पदार्थ माईक आहे, म्हणजे ज्याची उत्पत्ती आहे षड विकारानं युक्त आहे. उत्पत्तवान पदार्थ विकारानं युक्त असतो, आणि जो तो मिथ्या असतो. मिथ्या कशाला म्हणायचं? तर ज्या पदार्थाची ज्ञानाने निवृत्ती होते त्याला मिथ्या म्हणायचं. ज्या पदार्थाची ज्ञानाने निवृत्ती होते त्या पदार्थाला काय म्हणायचं? मिथ्या पदार्थ म्हणायचं. आता मिथ्या पदार्थ असे आहेत नसून नसून काय होतात? ते पदार्थ वस्तुता नाहीत पण भासतात. आणि जगाची रहाटी असे आहे की सत्यानृत, दोन्ही सत्य आणि अनृत हे दोन्ही पदार्थ एकत्र भासतात. सत्य एक आहे, अनृत, आणि त्याच्याबरोबर अनृतही भासते ना. एक भासत असून अनृताची प्रतीती अधिक येते ना. अनृत म्हणजे मिथ्या. म्हणजे मिथ्या पदार्थ पुढे आभासिक पदार्थ पुढे दिसतात, जगत रूपानं देहरूपाने जे दिसतात त्याच्यासाठी रज्जू सर्पाचा, स्थाणू पुरुषाचा किंवा मृगजळाचा हे सगळे दृष्टांत आहेत
आहेत का नाही, स्थाणुपुरुष, शुक्तिरजत, रज्जू सर्प होय ना, मृगजळ आणि स्वप्न, हे 4-5 दृष्टांत आहेत का नाही. हे सगळे दृष्टांत नसलेले पदार्थ प्रतीती बद्दलचे आहेत ना. तुकाराम महाराजांनी सोप्या भाषेत काय लिहिले माहितीये काय, मृगजळ दिसे साचपणा ऐसे, पोटियाचे पिशे ऊर फोडी. सरळ लिहिले ना. काय काय शब्द बघा, मृगजळ दिसे साचपणा ऐसे, कुणाला, हरणाला. आणि पळायचं थांबलंय काय, पळायचं थांबायला नाही ना. का थांबलंय, का पळतय ते, त्याला तहान लागली, पाणी पाहिजे ना, पाणी पुढे त्याला दिसतंय ना, बरोबर ना. ते एक वेळ मृगजळ प्राणी आहे आपण समजून घ्या. त्या प्राण्याच्या संबंधांना आम्हाला प्राण्याला शिकवायचं आहे का आम्हाला शिकवायचं आहे, माऊलीना. प्राण्यांना काय ते दृष्टांत त्या हरणाच आहे बरोबर, किंवा हरणाच्या त्या आहे ना नाभीतच ती कस्तुरी आहे ना, कस्तुरी तिच्या नाभीतच आहे हो. आणि तिचं जर काळ भरला ना, काळ कोणता काळ, त्या म्हणजे पूर्ण ते कस्तुरी पूर्ण परिपक्व झाली की त्या गंधाचं काय होतं ते आहे ना, सुगंध पसरतो ना. हाय कोणाचा तो, तिच्याच नाभी कमळातून तो दरवळतोय ना, हरणा तात्या कुणाच्या, हरणी. आणि तो गंध घ्यायला पळायला लागले कोण, तीच पळायला लागले ना. आता हे थांबायचं कवा आहे, ब्रह्म आहे ना ते आमच्या जवळच आहे. त्या जसं ते हरिण त्या कशाच्या कस्तुरीच्या गंधासाठी धाव घेते, तो गंध तिच्या जवळ आहे ना, तिच्या जवळ आहे हे सांगणारे ज्ञानोबा आहेत नाही. बाबा तुझा विठ्ठल तुझ्या जवळ आहे हे कोण सांगतात, माऊली सांगतात. म्हणून काय करायचं, बघावा, बोलावा, ऐकावा. हे जे आहे ना कर्तव्य भाव संबंध आहे ना, तो भाव संबंध प्रधान आहे. विचार्य अर्को दयावधी असं एक प्रमाण आहे. अद्वैत मकरंद नावाचा छोटा ग्रंथ आहे, त्यामध्ये 17व्या नंबरचा श्लोक आहे. तो त्या श्लोकावरचं शेवटचं पद आहे, विचार अर्को दयावधी. विचार अर्क म्हणजे सूर्य, अर्क हे सूर्याचं नाव आहे ना. विचार रूपी सूर्याची जर काय झाली, उगवणं झालं, मग स्पष्टतेनं एकमेव अद्वितीय असणारं ब्रह्मच प्रतीतीला येते. आणि बाकी सगळं जे करतो मी ते मिथ्या आहे हे कळतंय, कळलं ना. तसं खोटियाचे पिशे ऊर फोडी ना, मग खोट्याच्या नादाला लागून कवा सारखं लागत कधीच म्हणजे लागणारच नाही. का आहे ते काय आहे, मिथ्याच आहे ना. म्हणजे जे सत नाही, तुकाराम महाराज काय म्हणतात, लटकेची दिसे साचपणा ऐसे नाही. कसं प्रमाण आहे ते, सत्य तो सत्याचं पहिलं पद आहे. लटकेची साच दाविती अचर, पीडित से काळ किती म्हणून, लटकेची साच दाविती अचर. लटक जे आहे ना, ते लटक खरं असल्यासारखं दाखवते ना ती माया. जे नाही ते आहे, जे नाही आहे जेवढं म्हणून आहे ते आहे असं दिसतंय ना. म्हणजे उत्पत्तीवान भासमान पदार्थ जेवढे म्हणून आहेत ते मिथ्या आहे. भासमान पदार्थ जेवढे, त्यावर दृष्टांतावरून समजून घ्यायचं. त्यांनी काळामध्ये कोण आहे, एकमेव अद्वितीय एक ब्रह्मच आहे. आधीमध्ये जे भासतंय ना, दुपारी भासतंय, सायंकाळी भासतंय, रात्री भासतंय आणि झोपल्यावेळी भासतंय, म्हणजे स्वप्नात भासतंय ना. स्वप्नातले पदार्थ हे सगळे अनुभव तुम्हाला आहे. बऱ्याच वेळा या व्यासपीठावर अनेक वक्त्यांनी हे सांगितलेलं आहे, त्यामुळे जास्त खोलात जायला पाहिजे असं काही नाही. म्हणजे सूर्य नाही आणि अंधारही नाही, अशा वेळी एक अध्यास होतो ना, अध्यास धड अंधार बी नाही आणि प्रकाश नाही, अशा वेळी एक अध्यास होतो. त्याला काय म्हणायचं, रज्जू सर्पाचा दृष्टांत, म्हणजे अध्यास झाला म्हणायचं, भ्रम झाला. आणि गडद अंधारातही भ्रम होतो स्थाणुपुरुषाचा, आणि गडद प्रकाशातही भ्रम होतो कशाचा, शिंपलीवर रूप भासतंय ना. आणि झोपल्यावर म्हणजे गाढ झोपेतही भ्रम होतो, स्वप्नात भ्रम, गाढ झोपल्यानंतर स्वप्न पडते ना. आणि स्वप्नानंतर कोण येते, स्वप्नानंतर होय नाही तर घोळी, सुषुप्ती म्हणला जरासं. झोप आहे ना, झोपेनंतर स्वप्न पडते, आणि स्वप्नानंतर कोण, जागृती. स्वप्नातलं जे काय हे स्वप्न पडलं ते स्वप्न सुद्धा चेले आपले ज्ञान, स्फुरते त्रिभुवन वावो झाले ना. नाहीच होय गगन, असं काय म्हटलंय, चेले आपले ज्ञान नाहीच होय, असं एक मध्ये पद आहे. चेले आपले ज्ञान पुरते त्रिभुवन वाव झाले. म्हणजे जे भासलं का नाही, स्वप्नामध्ये जे भासलं ते सकाळी उठल्यावर म्हणजे जागा झाल्याबरोबर ते काय नाही, चेले आपले ज्ञान जागृती आल्याबरोबर पुरते जे स्वप्न होतं ना ते मिथ्या ठरलं ना. सकाळी काय राहिले, आणि अरे ते कालचं ₹1,00,000 स्वप्नातलं आज जरा अनुभव इकडे म्हटलं तर येत नाहीत, होय ना. तसं या ठिकाणी तुम्ही आम्ही ह्या सगळे जे दृष्टांत आहेत ना, त्या अवस्थेतले मृगजळाचं घ्या, स्वप्नाचं घ्या, तिन्ही
अवस्थेने काळातले घ्या, सगळे मिथ्यात्वाचं दर्शन जे आभासिक पदार्थ आहेत ते आभासिक पदार्थ काय नाहीत, सत नसून ते मिथ्या आहेत, है ना. तसं दिसणारा जगत सुद्धा इथं मात्र काय झालंय, थोडासा जगत सत्यत्ववाद अध्यास भाष्य जे आहे ना ते प्रधान आहे. सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर अध्यास भाष्य श्रेष्ठ. अध्यास कशाला म्हणायचं, अध्यास त्याला म्हणायचं जे ज्याच्या ठिकाणी नाही पण प्रतीती येते. आता अस्मिन तदबुद्धी, आता अस्मिन तदबुद्धी, त्याला अध्यास म्हणायचं. मी जे म्हंटलो ना, मी म्हणतो मी, हे दोन अर्थाने आपण म्हणतो ना. मी हा शब्द म्हणजे स्वरूपवाचकी आहे आणि मी हा शब्द अहमवाचकी आहे. अहम म्हणजे अहंकाराच्या संबंधानं, मी रूपानं आणि ब्रह्मरूपानं. स्वरूपवाचकी मी आहे, कळलं. मी हा एक भाग झाला. दुसरा अध्यास कसा, स्वरूप मी म्हणजे ते चैतन्य सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, तो ब्रह्म माझ्या हृदयात आहे, बरोबर. ते आहे म्हणून मी बोलतो. चैतन्याच्या प्रकाश आहे ना, सुख आहे, मोक्ष आहे, सुख आहे, प्रकाश आहे, ज्ञान आहे, कुणाचं आहे. मगाशी सांगितलं तसं हो. सुरुवातीला एक ओवी आलती बघा, कशी ओवी आलती ती, विभाती तस्य भासा सर्वम इदम हा ऐसा. भास म्हणजे विभाती, तस्य नाम, त्या परमात्म्याच्या प्रकाशावर हे जगताचं अधिष्ठान आहे ना, त्याला ब्रह्म आहे ना, जगताच्या अधिष्ठानाला त्याच्या प्रकाशानं हे प्रकाशित होत. मग तसं तुमच्या आमच्या हृदयातल्या चैतन्याच्या प्रकाशावर बुद्धी कार्य करते. म्हणजे तुम्हाला आम्हाला जे डोळ्यानं दिसतं ते दिसणं डोळ्याचं आहे, ते त्याला प्रधानत्व आहे ना, स्फूर्तीचं, शक्तीचं, ज्ञानाचं, प्रकाशाचं, कुणाचं आहे ते चैतन्याचं. ते चैतन्य मात्र कसं आहे, दृष्टीचा विषय नाही ना. चैतन्य आकारवान आहे का, ब्रह्म हे आकारवान नाही. आता विठ्ठल हा आकारवान आहे. त्या सगुण, जो सगुण आहे तोच काय आहे, निर्गुण आहे. सगुण आणि निर्गुण, सगुण निर्गुण, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे. तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एको गोविंद रे. तुझं आकारो म्हणो की निराकारो रे, आकारो निराकारो एको गोविंद रे. तुझं आता बघा आणि काय, दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एको गोविंद रे. हे सगळे अभंग झाला. प्रधान काय होतं त्यात, ध्रुपद अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणते गोविंद रे. हे जरी असं असलं, ते जे सगुण आहे ना तोच निर्गुण आहे. कसा, माऊलींचं एक छान आणखी एक अभंग आहे, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. विलक्षण या शब्दामध्ये विलक्षण आहे ना, सगुण आणि निर्गुण हे जरी रूप दोन असली तर या अभंगामध्ये दोन्ही रूप हे विलक्षण आहे. मग विलक्षण एका सगुणाकडून निर्गुणाचं विलक्षणात्मक ज्ञान आपल्याला करून घ्यायचं आहे ना. जे हे ज्ञान जे आहे ना, हे ज्ञान एक मध्यस्थाद्वारेच आपल्यापर्यंत आलंय. ते मध्यस्थ म्हणजेच कोण आहेत, संत आहेत, ज्ञानोबा तुकोबा आहेत. म्हणजे कोण, त्यांच्याकडून इथंपर्यंत आले, मग त्यांच्याकडून घेतल्याशिवाय ते पुढे वाटचाल करता येत नाही ना. म्हणजे हा बोध आहे ना, हा बोध म्हणजे हे गुरु परंपरा आहे. ह्या परंपरेतनं एकाकडून दुसऱ्याला ह्या संक्रमित होणे, संक्रमित कळते ना, एकाकडून दुसऱ्याकडे काय होतं, त्याचं दिला जातो, संक्रमण होतं. सूर्याचं संक्रमण आहे ना, एका आयनातून दुसऱ्या आयनामध्ये संक्रमण करतो, तो एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूमध्ये संक्रमण करतो, है ना. ज्ञान हे एका गुरुकडून दुसऱ्याला ते काय होतं, संक्रमित होतं, दिलं जातं. मग त्या जेव्हा दिलं जातं तेव्हा ती दोन नसतात, एक असतात. तिथं आता देत असताना काय होतंय, देणारा एक वेगळा आणि घेणारा एक वेगळा, असं भेद तिथं राहत नाही. जेव्हा दिलं जाते तेव्हा ते देणारा आणि घेणारा दोन्ही एका अवस्थेवर असतात, कळते ना. मग आता सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, ब्रह्म सनातन विठ्ठल हा, पतित पावन मानस मोहन ब्रह्म सनातन विठ्ठल हा, ध्येय धाता ध्यान चित्त निरंजन ब्रह्म सनातन विठ्ठल हा. आणि शेवटी काय म्हटलंय, ज्ञानदेव म्हणे चित्त, ज्ञानदेव आनंद चिदगन, ज्ञानदेव म्हणे आनंद चिदगन ब्रह्म सनातन विठ्ठल हा. आनंदाचं घनत्वानं आनंद चिदघन, चिद स्वरूप आहे ना, चिद, सत चित आनंद, त्यातला आनंद चिदघन, चिद आणि आनंद ही दोन पद आलेत ना. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे, ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातरी विठ्ठल रूप. तेच विठ्ठल रूप जे आहे ना, तेच विठ्ठल रूप म्हणजेच हे काय आहे, ओम हे पहिलं पद आहे. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या ना, वेदाचं ओम हे पद त्या वाच्य रूप आहे ना. कुणाचं वाच्य रूप आहे, वाच्य म्हणजे मी आता जे बोलताच येत नाही त्याचं काय, आता म्हणजे भक्तीला, ज्ञानाला, उपासनेला, कर्माला, सगळ्याला आधारभूत काय असेल तर जे वाच्य रूप आहे तेच आधार आहे ना.
ना, संपूर्ण वर्ण प्रकृती जेवढे आहे ना, हे वर्ण काय म्हटले तिथं दुसरी ओवी आहे बघा, हे शब्द ब्रह्म अशेष त्याची मूर्ती सुवेश, जेत वर्ण वपून निर्दोष मिरवित असे ना, स्मृती त्याची अवयव देखा अंगिक भाव तेत लावण्याची ठेव अर्थशोभा, अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे, पदपद्धती खेवणे प्रमेय रत्न, पदबंध नागर त्याची रंगातील अंबर, जे साहित्यमाने सुपूर उजाळाचे, हे देखा काव्य नाटका, जे हे सगळं जे वर्णन आहे ना, त्या ओम ह्या गणेशाचा आहे. एके हाती दंतू, जो स्वभावता खंडितो, तो बौद्धमत संकेतो वार्तिकांचा, मग सहजे सत्कार वादो, तो पद्म करू वर्धो, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धो, अभय असतो, देखा विवेकवंतो सोय मिळू, तोचे शुंडा दंडो सर्व तेत परमानंदी केवळू, महासुखाचा प्रमेय प्रवाल सुप्रभ. हे सगळं वर्णन जे आहे ना, म्हणजे त्या 6 म्हणजे षडभुजा कृती जी आहे ना, त्या 6 भुजामध्ये सुद्धा ओम म्हणजेच गणेश आहे ना, आत्मरूप. म्हणजे तोच जो ओम आहे ना, पहिल्या ओवीचा जो ओम आहे, तोच पहिल्या ओवीतला ओम जो आहे ना, तोच तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयातला आत्मरूप गणेश. या ओवीतला ओम आहे ना, काय ओम, ह्याचा ओम या शब्दाचा अर्थ आहे काय, तुमच्या आमच्या सर्व आत्मरूप गणेशो केली या स्मरण ना, होय सकळ विद्यांचे अधिकरण, त्याची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, असे प्रमाण अखंडित सेवा करा त्याची. देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेनसी मुळीचा कोण, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही ठाव, कोठे काय, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, होय ना. म्हणजे ओम हा आत्मदेव आहे आपला, म्हणून जवळी आहे परी भेटे ना कने, तो आत्मदेव हा त्या तुमचं तुम्ही पाहायला गेला का नाही, माझं मी त्याला शोधून काढतो म्हणला तर तो गावात सापडत नाही. तो काय ह्या मार्ग आहे ना, म्हणजे गुरु शिष्य परंपरेच्या मार्गातून हे श्रवण कीर्तन, म्हणजे आमचं जे निष्काम कर्म जे सांगितलेत का नाही, म्हणजे अनुबंध चतुष्टय किंवा त्या माहिती आहे नव्हते, अनुबंध चतुष्टय आणि अनुबंध साधन चतुष्टय 2 भाग आहेत त्यामध्ये. ह्या संपन्नता दोन्ही पाहिजेत ना, अनुबंध चतुष्टयही पाहिजे आपल्याकडे आणि साधन चतुष्टयही पाहिजे. काय काय पाहिजे ते बघा आता त्यातलं, म्हणजे ते सांगण्यात काय वेळ नाही. फक्त ओम हे पद आहे ना, अखिल विश्वाची वर्ण प्रकृती जेवढी आहे, म्हणजे साहित्य शास्त्र 18 पुराण सगळ्यामध्ये ह्या अधिष्ठान काय असेल तर ते अधिष्ठान ओम हे एक वाच्य ब्रह्म आहे. एक झालं ओम हा महावाक्य आहे, दुसरं झालं ओम हे महावाक्य आहे. महावाक्य कसं आहे ते, ओम म्हणजे सोहम. महाराजांनी मी पुस्तक केवढं वाचलं मला माहिती, मानकन महाराजांनी पहिल्या दिवशी सेवा मला म्हणले काय सांगू, तर तुम्हाला म्हणले एक ग्रंथ देतो. पहिल्या दिवशी मंगल करायचं आहे, पहिल्या दिवशी काय घ्यायचं सांगायचं, ओम नमोजी अध्याय सांगायचं. आता ओम नमोजी अध्याय मग काय माझ्याकडे आहे ग्रंथ म्हणलं देतो. आता छानपैकी फायदा एवढा झाला माझा, त्यांनी वाचलं का नाही मला माहित नाही, पण त्या ग्रंथाला सुंदर कव्हर घालून त्यांनी दिले. ते सुद्धा सेवा चांगली आहे त्यांची. मला काय म्हणायचं आहे, त्या सोहम योग असं त्याचं नाव आहे आणि जवळजवळ 12 ओव्या आहेत का नाही या ज्ञानेश्वरीमध्ये. सोहम योगावरती 20 ओव्या आहेत, जास्त आहेत, पण त्यातल्या साखरे महाराजांनी ठोकळ तेवढ्या काढून तो ग्रंथ लिहिला. तात्पर्य काय, सोहम योग म्हणजे सोहम. आता सोहम आणि ओम फरक आहे का नाही, म्हणजे शिकलेले आहेत का नाही त्यांना फरक वाटणार नाही, जरासं अभ्यास नाही त्यांना. आता सर सांगा तुम्ही, सोहम आणि ओम यामध्ये फरक आहे का नाही, उच्चाराचा फरक आहे. सोहम आणि ओम उच्चारात फरक आहे ना, उच्चारात जरी फरक असला तरी सुद्धा सोहम ते व्यापक तत्व मी आहे असं त्याचं महावाक्य आहे. ते जसं तत्वमसी अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानाम ब्रह्म अयमात्मा ब्रह्म क्षेत्रज्ञम चापी माम विधी ओम, हे आहेत का नाही, हे महावाक्य जसे आहेत तत्वबोधासाठी. तसं त्या सोहमचा ओम होतो. सोहमचा काय होतो, तो कसा होतो तो शोधून काढा. पै ब्रह्म बीजा झाला अंकुरो घोष ध्वनी नादाकारो, हे जसं नव्यात सांगितलंय तसं त्या सकाराचा लोप आणि हकाराचा लोप झाला की बरोबर ओम राहतो. सोहम मध्ये आणि ओम मध्ये अजिबात फरक नाही, उच्चारात फरक आहे, पण ध्यान उच्चार बघावा काय त्याचं सिद्धांत, म्हणजे ध्यान कशावर जावावं, पदाच्या पदशक्तीच्या अर्थाकडे ध्यान जावं. गायन म्हणणारे सगळे आहेत, भजन गायक असताना संगीत गायन करणारी भजन त्यांचं आवाज आणखी मी तो अभंग कोणत्या चालीत आणि कसा म्हटला, ठेक्यात स्वरात लयीत तालात कसा म्हटला, इकडे ध्यान असतं. त्या अभंगाच्या अर्थाकडे कुणाचंही ध्यान नसतं. मात्र त्याच्या उलट तुमचं आमचं आहे सांप्रदायिक भजनाचं असं आहे, त्या अर्थात अभंगाच्या अर्थानुरूप त्याचं गायन आपण करतो. म्हणून ओम हे वाच्य रूप आहे. आकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकार हे तिन्ही एकवटले, तेच शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदी बीज. अखिल विश्वास आदी बीज काय असेल तर हे ब्रह्म आहे, हा विठ्ठल आहे. कळलं ना, म्हणजे
मग आता तो आपला तो एक, मग जो आहे तो एक आहे ना, एक असून सर्वत्र समतेनं समत्वानं व्यापलेला आहे म्हणजे सर्वत्र सर्वा घटी आहे ना, सर्वत्र समव्याप्त आहे. एकला एकटा असूनी एकला है ना, एकटा एके एकटाची असून एकला, असा तो सर्वत्र समत्वानं व्यापलेला आहे. जो व्यापलेला आहे मात्र तो कळण्यासाठी त्याची ज्ञानला आहे गुरुकृपा. श्री गुरूंच्या संत वाङ्मयाची शास्त्राची कृपा झाल्यानंतर, श्री गुरूंची कृपा झाल्यानंतर स्थिरता प्राप्त झाली. विवेक यावा, वैराग्य यावं, कळावं, सेवेत राहावं, धर्माला राहावं. हे सगळ्या नियम अटींचं आचारसंहितेचं पालन केल्यानंतरची अवस्था ती आहे. ओम नमोजी अध्याय आहे ना, 1 मिनिटात सगळं. वेद प्रतिपाद्य, वेदाचं प्रतिपादन कुणापासून झालं? वेद प्रतिपादक, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आला ना. प्रतिपाद्य विषय आहे ना. काय विषय प्रतिपाद्य वेदाचा? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हा वेदाचा प्रतिपाद्य विषय आहे. जेव्हा विषय कुठपर्यंत असतो, विषय कुठपर्यंत राहतो? जोपर्यंत तुम्ही ते जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान होणं हा, आणि झाल्यावर ते विषय राहतो. काय विशेष फल होतो? विशेष काय होतं? म्हणजे मीच ब्रह्म आहे ना, विशेष फल होतो ना, प्रयोजन होतं. कळलं? आता वेद, त्या वेदानं जे प्रतिपादन केलं ते कशाचं केलंय? वेद अनंत बोलीला पण एकच सांगितलंय ना सर्वांना. पुढं वेद प्रतिपाद्य है ना. वेदाचं प्रतिपादन म्हणजे काय केलंय? एक देव एकमेव अद्वितीय एकच सांगितलं ना. जय जय सुसंवेद्या सांगितले प्रवचन, ते त्या सुसंवेद्या पदाभोवती सांगितले. सुसंवेद्य सुअसंवेद्य त्याचा विग्रह आहे. म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांना सुसंवेद्य स्वयंप्रकाश सत चित आनंद रूपानं जे आहे ना, नाम रूप आणि सचित आनंद ही 3 जरी पद असली तरी नाम रूप जगताच्या संबंधानं बघायला गेलं तर नाम रूप आहे. आणि त्या नाम रूपाच्या संबंधानं सत चित आनंद ही 3 पद आहेत. हे 5 घटक आहेत ना. एक पदार्थ घेतला, कोणताही एक पदार्थ घेतला, त्याला नाम आहे, रूप आहे, आणि त्या पदार्थाचं अस्तित्व आहे, अस्तित्व कळते ना, असणं राहणं आहे, त्याचं स्थिती आहे, त्याला अस्ति भाती, तो भासतो आणि प्रिय आहे. कुणी काही घेत नाही. ज्याला जो पदार्थ आवडतो का नाही तो असतो, त्याची त्याला आवड असते, भाती भासतो, त्याला प्रिय आहे, आवडतो म्हणजे प्रिय आहे. अस्ति भाती प्रिय पदार्थाच्या संबंधानं आहे. अस्ति भाती, मग ती घेताना पदार्थ सुद्धा तो कसा घेतो? एक सुद्धा जरी कळला का नाही तुमच्या आमच्या घेण्यातला, डाळ महाराज किंवा कापड घेताना, वस्तू घेताना आपण कशी घेतो? टिकाऊ आहे का म्हणून, दीर्घकालासाठी राहणारे आहे का म्हणून घेतो ना. दीर्घकाल काय राहणार आहे? एक ब्रह्मच असा आहे की ते आधी होतं, आता आहे, आणि दीर्घ म्हणजे पुढे राहणार आहे. म्हणजे अस्ति भाती सच्चिदानंद पद आहे ना. हे पद असं आहे की ते सत चित आनंद हेच त्या ब्रह्मवाचक पद आहे, ओम वाचक पद आहे. ओवी एक सांगतो आणि बंद करतो. एक ओवी काय आहे? सत्ताची सुख प्रकाश. काय केवढं कळते बघा, पाठ करा आणि नंतर बघा चिंतन त्याचं तुमचं तुम्ही करा. सत्ताची सुख प्रकाश. सत्ता कळते ना. आता जिल्हा परिषद ह्याच्या इलेक्शन लागलेत ना. सत्ता काय कोणती राहायला सांगता? आता नाही सत्ता अस्तित्वात, म्हणजे कशात आहेत म्हणायचं ते नेमतात ना, काय निबंधक प्रशासक, आता ते येणार आहेत ना. म्हणजे सत्ता त्यावेळी ज्याची येईल त्यांची सत्ता, हे व्यावहारिक सत्तेतला आहे, बदलतंय सर, पण सत्ता एकाची आहे ना. सत्ताची सुख प्रकाश, ज्याची सत्ता आहे त्याच्यामुळे सुख आहे आणि त्याचाच प्रकाश आहे. सत्ताची सुख प्रकाश 3 शब्द आहेत ना. सरळ साधी ओवी आहे. सत्ताची सुख प्रकाश. एक सत नाम सत्य, तो एक विठ्ठल सत आहे. सताची सत्ता आहे, सताचं सुख आहे आणि विठ्ठलाचाच आनंद आहे. सत्ताची सुख प्रकाश, त्याचाच प्रकाश आहे. सत्ताची सुख प्रकाश. दुसरं पद बघा. प्रकाशाची सत्ता उल्हास. जो प्रकाश आहे, जे ज्ञान आहे, तोच ज्ञान. प्रकाशाची सत्ता उल्हास, सुख उल्हास. म्हणजे जो प्रकाशमान आहे त्याचाच काय आहे? आनंद आहे आणि त्याच सुख आहे. आता हे कसं आहे? मग हे न निवडे मी ठांश अमृती जेवी, म्हणजे हे समस्त हे दिसणारं जगत आहे का नाही, हे त्याचीच एक विण आहे ना. विणलंय धागा. तुम्ही गोप विणता का नाही? तुमचं स्वेटर, आता थंडी स्वेटर विणता का नाही? स्वेटर विणतात ना आपल्या महिला. विणकाम सुरू असते बघा. स्वेटर एकच धागा असतोय ना, तो बरोबर असं पूर्ण हात पाय कॉलर तुमचं अंगभर ते विणकाम होतंय ना. एकच म्हणजे काय आहे ते? एकच सूत आहे ना त्या स्वेटरला. एक आता ह्याने घातलंय बघा, एकच विण आहे का नाही? एकाच त्या लोकरीची विण आहे सगळी. तशी ही हे जगत दिसतंय, ही एकाची विण आहे. विण म्हणजे एकटा व्याल आहे. कळलं ना. मग आता हे न निवडे मिठांश, जसं अमृतामध्ये गोडवा जो आहे, मिठांश म्हणजे मीठ नव्हे, खारटपणा नव्हे. न निवडे मिठांश म्हणजे त्या अमृतातला गोडी आहे ना, ते निवडून गोडी तेवढी वेगळी काढता येईल का? काढता येईल. म्हणून आता त्यातली गोडी आहे ती कोण? गोडीवान कोण आहे? गोड गोड. काय म्हटलंय तिथं? गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री